आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी 1:30 वाजता पूर्व नागपूरच्या स्मॉल फॅक्टरी एरिया वर्धमान नगर इथं महारेलद्वारे राज्यातील 4 आरओबी, 4 भुयारी मार्ग, एका आरयूबीचे लोकार्पण करतील. सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन बाबा यांच्या 104व्या वार्षिक उर्समधील सर्वात मोठा आणि भव्य कार्यक्रम शाही संदल आज सकाळी ताजबाग ट्रस्टच्या कार्यालयाच्या आवारातून निघाला असून शहराच्या मुख्य रस्त्यांवरून जाणारी ही शाही संदल मिरवणूक वार्षिक उर्स परंपरा, सुफी संस्कृती आणि परस्पर बंधुत्वाचं एक अद्वितीय प्रतीक मानली जाते. ताजबाग ट्रस्ट इथून सुरू होणारी संदलची मिरवणूक शीतला माता मंदिर चौक, भांडे प्लॉट चौक, सक्करदरा चौक, रेशीमबाग चौक, अशोक चौक, रामकुलर चौक, गांधी गेट, चिडनीस पार्क, अग्रसेन चौक, गांजाखेत, शहीद चौक, बडकस चौक, महाल, झेंडा चौक, गजानन चौक मार्गे पुन्हा ताजबाग इथं पोहोचणार आहे. या मार्गावरील मिरवणुकीमुळे नागपूर उमरेड मार्गावरील बस आणि इतर वाहनं वैद्यनाथ चौक, मेडिकल चौक, क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा, मानेवाडा चौक आणि महाळगी नगर मार्गे वळवण्यात येणार आहेत. MPSCच्या CBT आणि नॉर्मलायझेशन विरोधात काँग्रेसचं बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन बेलापूर इथं 3 दिवसांपासून सुरू असून काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी बोलताना सपकाळ म्हणाले की MPSCची सर्व व्यवस्थाच भ्रष्ट झाली असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं या प्रकरणात लक्ष घालून तातडीनं ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन रद्द करावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. नॉर्वेला पराभवाचा धक्का देत इंग्लंडनं फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडनं नॉर्वेला 2-1 पराभूत केलं. सामन्याचा निकाल अतिरिक्त वेळेत लागला. आता 16 जुलैला इंग्लिश संघाचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.